नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इथे मतदानाचा दिवस उजाडलेला असतो। दोन्ही पक्षाचे उमेदवार सुद्धा मतदानाच्या ठिकाणी हजर झालेले असतात। सुरुवातीला ती लोक मतदान करत असतात, पण आता या तात्यासाहेबांच्या थ्रू जे काही मंजिरीची सासू म्हणजेच मायावती आणि त्यासोबतच सत्या म्हणजेच की मंजिरीचा नवरा हे दोघे उमेदवार उभे असतात। खरं तर त्यांना या ठिकाणी येण्यासाठी अलाउडच नसतं आणि सोबत ते फक्त मतदान करून तिथून निघून जात असतात। पण विरोधी पक्षांचे जे काही नेते आहेत त्यांनी मात्र खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो। आता माया त्यासोबतच तात्यासाहेब आणि त्यांची फॅमिली घरी असते। आता मायाला प्रश्न पडलेला असतो, काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला भरपूर मतं पडले पाहिजेत आणि भरपूर मतांनी आपण विजयी झालं पाहिजे असं मायाच्या मनामध्ये सुरू असतं। खरं तर मायाने आतापर्यंत मंजिरीला भरपूर त्रास दिलेला असतो आणि आता सुद्धा ती तिचा व्यवस्थित स्वीकार करत नसते, पण तरी सुद्धा आता मंजिरीच्या पाठीमागे जो काही सत्य आहे त्याचे बाबा खंबीरपणे उभे असतात। आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या ठिकाणी आता मतदान असतं त्याच ठिकाणी मंजिरी सुद्धा असते। पोलिसांचं जे काही पथक आहे ते सुद्धा त्या तिथे येऊन पोहोचलेलं असतं आणि त्यासोबतच आता इथे कोणीही बोगस मतदान करू नये यासाठी पोलिसांचे जे काही प्रयत्न आहेत ते सुरू असतात। पण प्रेक्षकांनो, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। त्याच पद्धतीने इथे सुद्धा झालेलं असतं। जे काही दोन पार्टीतले लोक असतात त्या दोन पार्टीतले लोकांच्या मध्ये एक बाजू खरी असते, ती म्हणजेच की तात्यासाहेबांची, आणि तात्यासाहेबांच्या अपोजिट साइडला जी लोक असतात ती लोक मात्र इथे बोगस पद्धतीने मतदान करून घेत असतात आणि त्याचा पूर्ण आरोप हा सत्यावरती लावत असतात। ही जेव्हा गोष्ट सत्याच्या माणसांना समजत असते आणि तेव्हाच मात्र इथे आता तीच लोक कांगावा करत असतात की जे काही तात्यासाहेबांचं मतदार उमेदवार आहेत म्हणजेच की जो सत्य आहे तो इथे बोगस पद्धतीने जे मतदान आहे तो इथे करून घेत आहे, लोकांना पैसे वाटप करत आहे आणि त्याच पद्धतीने हे सर्व काही मतदान इथे सुरू आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सत्य त्या ठिकाणी हजरच नसतो। इकडे मात्र मंजिरी हे सर्व काही थांबवण्याचा तिचा प्रयत्न सुरू असतो आणि त्याचबरोबर जे काही आणखी एक तिच्या सोबतची लेडीज कॉन्स्टेबल असते ती सुद्धा तिथे असते। त्यांच्यासोबत जे काही त्यांचे सहकारी मित्रवर्ग असतो तो सुद्धा तिथे असतो। पण आता इथे कसला गोंधळ सुरू आहे हे सगळं काही पाहण्यासाठी मंजिरी त्या ठिकाणी जात असते। तेव्हा खरं तर इथे सत्याच्या नावाने सगळं काही लोक करून घेत असतात, सत्याचं नाव पुढे करत असतात। पण आता जो काही सत्याचा सहकारी मित्र असतो तो म्हणत असतो, नाही यामध्ये आमची ही माणसं नाही आहेत आणि हे पहा इकडे ही लोक जी आहेत ती बोगस पद्धतीने मतदान करत आहेत। तेव्हा पोलीस मात्र ती गोष्ट पाहत असतात, पण पोलिसांना सुद्धा आता ते अडवता येत नाही आणि त्याचबरोबर खूपच गोंधळ तिथे त्या ठिकाणी माजला जातो। एवढा सगळा गोंधळ त्या ठिकाणी होत असताना आता काय करायचं म्हणूनच सत्याला फोन करण्यात येतो की या ठिकाणी जे काही अपोजिट साइडचे उमेदवार आहेत ते मात्र इथे बोगस पद्धतीने हे सर्व काही करून घेत आहेत आणि ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत असताना मग मात्र आपण कसं शांत बसायचं असं म्हणूनच आता विरोधी पक्षांना सुद्धा ही गोष्ट ही खबर कानोकान पोहोचलेली असते। आता सत्य म्हणत असतो, बरं ठीक आहे मी लगेचच त्या ठिकाणी येतो असं म्हणूनच सत्य धावतच त्या ठिकाणी जातो आणि त्या लोकांना थांबवण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असतो, पण ती लोक काही केल्या ऐकत नसतात आणि म्हणूनच आता इथे जे काही वरिष्ठ मोरे साहेब आहेत त्यांना सुद्धा इथे फोन जातो आणि अशा ठिकाणी मतदानाच्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत ही गोष्ट त्यांना समजली जाते। आता सत्या खरं तर ती लोक ऐकत नसतात आणि मुद्दामूनच उचकवण्याचं काम करत असतात आणि उचकवण्याचं काम केल्याच्या नंतर मात्र त्यांच्याकडे सत्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही आणि अगदीच मतदानाच्या दिवशी सुद्धा जो काही उमेदवार सत्य असतो तो शेवटी हात उचलतो आणि हात उचलल्याच्या नंतर मात्र त्यांच्यामध्ये वादावाद होते, मारामारी होत असते। तेवढ्यातच धावत जो काही इन्स्पेक्टर मोरे आहेत ते धावत येत असतात। खूपदा आता सत्याला त्यांनी सोडून दिलेलं असतं, पण आज तू उमेदवार आहेस आणि आजच्या दिवशी तुला हे सगळं करणं शोभत नाही। त्यासोबतच सत्याचं नावच घेऊन ते म्हणत असतात की ही लोक सत्याची आहेत आणि त्याचबरोबर अपोजिट साइडचे उमेदवार म्हणत असतात, नाही आम्ही लोक बोगस मतदान करणारे नव्हतो, हेच आमच्यावरती आरोप लावत आहेत। आता मात्र पुन्हा यांच्यामध्ये वादावाद होत असते। मोरे म्हणत असतात
पुन्हा सत्य हात उचलणार असतो की तेव्हा मात्र मंजिरी त्याला थांबवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, सत्या प्लीज तू थांब असं म्हणूनच आता शेवटी मंजिरीच्या शब्दाखातर सत्य आहे त्या ठिकाणी थांबत असतो. आणि त्यावर आता मोरे म्हणत असतात, तुम्ही असं नेहमीच वादावादी आणि गुंडागिरी करता. तुमची बाजू किती खरी असली तरी सुद्धा मला तुम्हाला अटक करावंच लागेल. कॉन्स्टेबल मंजू, मला ह्यांना अटक करावीच लागेल आणि मला ह्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावंच लागेल. तेव्हा मात्र आता मंजिरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. या पद्धतीने हे सगळं काही होत आहे म्हणून त्यावर आता इथे सत्य म्हणत असतो, तुम्ही कुठल्याच गोष्टीची शहानिशा करत नाही. ही लोक आमची नाहीयेत, तर ही लोक बोगस पद्धतीने मतदान करत होती. आता मात्र सत्य जाताना मंजिरीला सांगत असतो, वाघमारेबाई काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही इकडे लक्ष द्याल आणि बोगस पद्धतीने मतदान झालंच नाही पाहिजे याची काळजी घ्याल असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब म्हणजेच मोरे सत्याला घेऊन जात असतात. आता सत्याला घेऊन गेल्याच्या नंतर मात्र इकडे तात्यासाहेब त्याचबरोबर मायावती यांना ही गोष्ट कानोकान लगेच पोहोचलेली असते की सत्याला अटक झालेली आहे आणि हे सगळं काही विरोधी पक्षांनी घडून आणलेलं आहे. तेव्हा मात्र माया म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा सत्य जो आहे तो निर्दोष सुटलाच पाहिजे किंवा त्याला अटक झालेली आहे ही गोष्ट लवकरात लवकर आपण त्याला सोडून आणलं पाहिजे. यामध्ये सत्याचा काहीच दोष नाहीये. माझा सत्य असं काही करेल असं मला मुळीच वाटत नाही. आणि तेव्हा मात्र आता त्याला लॉकअपमध्ये टाकलेलं असतं. तेव्हा मात्र सत्य पुन्हा पुन्हा तीच गोष्ट समजावून सांगण्याचं काम करत असतो. हे बघा मोरे साहेब, मी असं काहीच केलेलं नाहीये, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. ती लोक बोगस पद्धतीने मतदान करत होते. तुम्ही तिथे असणं आणि त्यांची काळजी करणं जास्त गरजेचं आहे. इकडे मात्र मंजिरी आता खूप टेन्शन मध्ये आलेली असते. ती म्हणत असते, काय करायचं मला कळत नाही, मला खूप टेन्शन आलेलं आहे. सत्याला लॉकअप मध्ये टाकलेलं आहे आणि यावेळी मी तिथे असायला हवं तर मी इकडे अडकलेली आहे. त्यावर तिचे सहकारी मित्र तिला समजवण्याचं काम करत असते, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल आणि ती तिच्या साईटवर निघून जाते. आता मात्र मंजिरीला खरं तर सत्याशी बोलायचं असतं, त्याला आधार द्यायचा असतो म्हणून चहावाल्याचा नंबर डायल करते आणि त्याला मुद्दामूनच चहा घेऊन पाठवत असते. चहावाला चहा आला म्हणूनच आरडाओरडा करत असतो आणि तेव्हा आता चहावाला जो आहे तो मंजिरीचा नवरा म्हणजे सत्या त्याच्याजवळ जातो आणि म्हणत असतो, दादा तुला वहिनीशी बोलायचं आहे, वहिनीला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणूनच कानामध्ये असलेले इयरफोन तो काढतो आणि सत्याला देऊन तिच्याशी बोलणं करून देत असतो. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही अपोजिट साईडचे उमेदवार असतात ते मात्र त्यांनी लगेचच पत्रकार परिषद बोलवलेली असते. काही जरी झालं तरी सुद्धा त्यांना ही मतदान जिंकायचं असतं. यामध्ये भरघोस मताने त्यांनाच विजयी करून घ्यायचं असतं म्हणून जनतेचं फक्त आणि फक्त इकडे लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम त्यांचं सुरू असतं. आता इकडे त्यांनी पत्रकार परिषद बोलवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलेलं असतं की बघितलं जो काही सत्य आहे तो सत्या मात्र कशा पद्धतीने हे सगळं काही गोष्टी ते करत आहे आणि जे काही तात्यासाहेबचं पद आहे, तात्यासाहेब असे एक व्यक्तिमत्व आहे की ते आतापर्यंत खोट्या ह्याच्यावरच चाललेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी बोगस पद्धतीने मतदान मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील काही पत्रकार लोक सुद्धा म्हणत असतात, हे तुम्हीच करून आणलेलं असेल कशावरून, कारण ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा इथे करू शकता ना असं सुद्धा आम्ही बोलू शकतो. पण आता ते म्हणत असतात, नाही आम्ही असं काहीच केलेलं नाही, आम्ही असं का करू, हे सगळं काही अपोजिट टीमनीच केलेलं आहे आणि बोगस पद्धतीने मतदान त्यांनीच घेतलेला आहे. आता मात्र तात्यासाहेबांना काही केलं तरी सत्याला सोडवायचं असतं म्हणून ते पोलीस स्टेशनला जाऊन निघालेले असतात. आता तिथे सुद्धा खूप लोकांचे प्रश्नाचं चर्चासत्र इथे सुरूच असतं. मायाला खूप टेन्शन आलेलं असतं. माया सुद्धा तिथे जाऊन पोहोचते. जेव्हा आता तात्यासाहेब इथे पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि ते मोरेंशी बोलत असतात, मोरे हे बघा आमचा जो काही उमेदवार आहे त्यांना तुम्ही अटक केलेली आहे, कशावरून, हे अपोजिट साईडच्या उमेदवारांचं काम नसेल, तुम्ही एकदा पडपडताळणी करायला हवी होती आणि मगच तुम्ही त्याला लॉकअपमध्ये टाकायला पाहिजे होतं. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता इथून सोडावं. आणि त्याचबरोबर ते बोलत असतात की नाही हे सगळं काही अशक्य आहे, कारण अशा ठिकाणी एवढं सगळं काही चाललेलं होतं त्यामुळे आता तरी आम्ही त्याला सोडू शकत नाही, कारण त्याला रंगेहात पकडलेला आहे आणि शिवाय त्याने मारामारी सुद्धा केलेली आहे, प्रत्येक वेळी तो असंच करत आहे. तेव्हा त्याचे बोलत असतात, लोकशाही अगदीच बरोबर आहे तुमचं, कौतुक आणि करावं तेवढं कौतुक कमीच आहे, नेहमीच तात्यासाहेबांचा तो डायलॉग असतो. आणि त्याचबरोबर तुम्ही नाही सोडणार ना, ठीक आहे, लोकशाहीला तुम्ही धरून चला असं सुद्धा आता इथे बोलत असतात. आणि इकडे मात्र आता तात्यासाहेबांच्या हातामध्ये कायद्याच्या पुढे त्यांना काही करता येत नाही, तर आता इकडे माया आणि त्याचबरोबर जे काही सत्याचे बाबा आहेत ते त्याच्याकडे जातात आणि म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, आता बघ तात्यासाहेब आलेले आहेत ना, ते तुला नक्कीच यामधून सोडवतील, नक्कीच काहीतरी मार्ग
निघेल, त्यावर आता तो बोलत असतो, नाही मी काहीच केलेलं नाहीये आणि ह्यामध्ये सर्व अपोजिट टीमने मला फसवलेलं आहे, तिकडे बोगस पद्धतीने मतदान होत आहे, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. आता तात्यासाहेब तिथे सत्याजवळ जाऊन पोहोचलेले असतात आणि ते म्हणत असतात की नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, मी तुम्हाला सोडू शकत नाही आणि काही वेळ द्यावा लागेल. त्याचबरोबर लोकशाही आहे आणि त्यामुळे कायदा सगळ्यात मोठा आहे, कायद्याच्या पुढे मी सुद्धा नतमस्तक झालेलो असतो. आता मात्र प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे. सत्याला आता मंजिरी कशा पद्धतीने सोडवते, त्याचसोबत तात्यासाहेब नवीन डाव काय खेळतात आणि अपोजिट साईडला जे काही उमेदवार आहेत त्यांना कशा पद्धतीने वेटीस धरून त्यांचंच त्यांना भाषेमध्ये कसे समजवतात हे पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे. आणि त्यासोबतच आता सत्या आणि मंजिरी कशा पद्धतीने यांचं नातं व्यवस्थित टिकेल आणि त्यासोबतच कोण जिंकेल ह्या मतदानामध्ये हे सुद्धा पाहणं तेवढेच जास्त रोमांचक असणार आहे. तर भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.